आज मी उमरी तालुक्यामध्ये चिंचाळा या गावी आहे. माझ्यासोबत आहेत शिवाजी पाटील सपाटे शिवाजी पाटील साप्ते यांच्या शेतावर आहे. आपण या ऊसामध्ये असा ऊस बघतोय आपण. बघा फुटव्याची संख्या किती आहे, एका ठिकाणी किती फुटवे आहेत. तर या ऊसाला भूमंडल शेती तंत्रज्ञान यांचा आपण वापर केला आहे. सेंद्रिय शेती, उत्तम शेती, कमी खर्चात फायदेशीर शेती. आणि आपण हे ज्यावेळेस भूमंडल तंत्रज्ञान शेतकऱ्याला देतो त्यावेळेस आम्ही 50% रासायनिक खतं कमी करतो. ज्या ठिकाणी तुम्हाला 10 बॅग एकरी लागतात त्या ठिकाणी 5च लागतात. हे भूमंडलचं तंत्रज्ञान आहे. आणि याच्यामुळं जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब चांगलं वाढतो. पांढऱ्या मुळ्याची संख्या 4 पट वाढते. अन्नसाठा घेण्याची कॅपॅसिटी आणि पचनक्रिया चांगली होते. असं हे भूमंडल तंत्रज्ञान सुरक्षित आणि सेंद्रिय अशा प्रकारचं आपण बघतोय. हे ऊस 265 व्हरायटी आहे. आता जवळपास याला 5 महिने झाले सर. 5 महिने झालेले आहेत. बघा या 5 महिन्यामध्ये बघा फुटवे किती, कांड्या किती हे आपल्यासमोर दिसत आहे. हे बघा एवढ्या प्रकारचं असं सिस्टम आहे. तरी यावर्षी टेम्परेचर भरपूर आहे. एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ऊस एवढा चांगला येतो. हे आहे भूमंडल तंत्रज्ञान. भूमंडल तंत्रज्ञान हे शेतकऱ्यासाठी वरदानच आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपण खर्च कमी करून जमीन चांगली करून उत्पन्न जर वाढवलं तर त्यांचा निश्चितच शेतकऱ्याला फायदा होतो. हे तंत्रज्ञान आपल्याला सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा माझा दृष्टिकोन आहे. आणि याची सध्या काळाची गरज आहे. धन्यवाद. माझ्यासमोर आहेत शिवाजी पाटील, ते बोलतील. तर बोला, काय म्हणता सर? ऊस नंबर 1 आहे सर. हां, भूमंडल शेती तंत्रज्ञानामुळे हां, इस्टेक्ट्रा ग्रोप ग्रोप निमोशिन आणि ग्रीन पीक आणि ॲग्रोडानचे आपण 2 फवारण्या. बरोबर. कसं वाटलं सर आपल्याला? उत्पन्न आहे, नंबर 1 ॲव्हरेज आहे. आणि सर रासायनिक खत आपण कमी केलाय? रासायनिक खत कमी केलेले आहे. कमी करून आपली ही पोझिशन आहे. तर कसं समाधान आहे सर तुम्ही? चांगला आहे ऊस. चांगला नंबर सर काय म्हणजे शेतकऱ्याला संदेश काय देणार तुम्ही याचा, की बाबा काय कसं कोणताही शेतकरी करायचा असेल चौकशीने हे खताचा उपयोग करून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. धन्यवाद.